सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 4 आरोपी जेरबंद, 4 लाखांचा मुद्देमाल जप्त. सिंधी काळेगाव रोडवर सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या 4 आरोपींना जेरबंद करून त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जप्त केला आहे. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी 6 वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपितांनी सचिन सुरेश खर्डेकर यांना सिंधी काळेगाव समोरील रस्त्यावर मोटरसायकलवरून खाली पाडून त्यांच्या ताब्यातील रुपये 4,75,000 किमतीचे सोन्याचे दागिने व 55,000 रोख रक्कम असा मुद्देमाल असलेली काळी बॅग हिसकावून घेऊन गेल्याची घटना घडल्याने फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पथके स्थापन करून गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरची जबरी चोरी ही आरोपी नामे गणेश शेजूळ राहणार वाल्मिक नगर जालना याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केली आहे. 18 जानेवारी 2025 रोजी सदर माहितीच्या अनुषंगाने गणेश महादेव शेजूळ यास ताब्यात घेऊन त्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देऊन सदरचा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार नामे विशाल अजयसिंग राजपूत राहणार लोधी मोहल्ला, जयेश किशोर राजपूत गांधीनगर, अभिजित राजेश पवार राहणार रामनगर सर्व राहणार जालना यांच्या मदतीने केला असल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला मुद्देमाल रुपये 3,70,000, 15,000 रुपये किमतीचे विविध वर्णनाचे सोन्याचे दागिने व रुपये 15,000 रोख रक्कम व रुपये 15,000 किमतीचा आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल असा एकूण रुपये 4,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काढून दिला. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे, रामप्रसाद पवरे, प्रभाकर वाघ, रमेश राठोड, भाऊराव गायके, गोपाल गोशिक, सुधीर वाघमारे, सागर बाविस्कर, गणपत पवार, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, देवीदास भोजने, रमेश काळे, संदीप चिंचोले, कैलास चेके सर्व स्थानिक गुन्हा शाखा जालना यांनी केली आहे.